एक मोठी बातमी आपल्या समोर येते। पारनेर नगरपंचायतचे शिंदे गटाचे नगरसेवक व पारनेर तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान युवराज पठारे यांच्यावर भरदिवसा गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचा प्रयत्न हल्लेखोराकडून झालाय। पारनेर एसटी स्टँड समोरील हॉटेल दिग्विजय समोर ही घटना घडली आहे, मात्र गोळी अडकल्यामुळे फायर झाला नाही। त्याचवेळी पठारे व सहकाऱ्यांनी चलाखीने आरोपीच्या हातातील कट्टा हिसकावून घेतला। त्यानंतर हल्लेखोराने लगेचच धारदार शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पठारे यांनी त्याचे हात तात्काळ पकडले व चाकू हिसकावून घेतला। पठारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ झडप घालून हल्लेखोरास पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि युवराज पठारे या घटनेमधून बालनबाल बचावले आहेत। घटना समजताच पारनेर पोलिसांनी जमावामधून हल्लेखोरास ताब्यात घेतले असून पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर हे करत आहेत। भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे पारनेर शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे। यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली। याच बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमचे प्रतिनिधी महेश शिंगोटे यांनी। आज सकाळी आपल्या पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावरती एक बालापचार आहे। त्यांनी पिस्तूल घेऊन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। त्याच्याबरोबर इतर दोघं जण होते, एक महेश खेडेकर आणि दुसरा ओंकार गणेश मुळे। ह्या दोघांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि ह्या बालापचार जो आहे त्याला आपण CWCला पाठवत आहोत। या तिघांना ताब्यात घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे हत्यार आणि ते चाकू हे दोघांची पण रिकव्हरी करण्याचं काम चालू आहे। आणि ह्या गुन्ह्यामध्ये अजून कोण कोण इसम सामील आहेत किंवा ह्यांचा कुणाचा पाठिंबा ह्याला आहे ते दोघं जण अजून आहेत वॉन्टेड। त्यांचा तपास घेण्यासाठी आमचे पथक आता रवाना झालेलं आहे आणि अधिक तपास करून हे हत्यार कुठून आणलं त्याचा पण तपास करू आणि ह्याच्यामध्ये पारनेरमधले अजून कोणाचा ह्याच्यामध्ये हात आहे ते जे पाळमुळं खणून त्यांना अटक करायची आम्ही तजवीज ठेवलेली आहे। सध्या गुन्हा काय दाखल केला? सध्या गुन्हा हा 307 प्रमाणे दाखल केलेला आहे। 307 प्रमाणे 307 109 504 506 त्याप्रमाणे आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि 2 आरोपींना आता अटकाची प्रक्रिया चालू आहे। 2 संशयित इसमांना आपण ताब्यात घेतलेला आहे। एक बालापचारी आहे आणि अजून 2 पारनेरचे आहेत, महेश खेडेकर आणि ओंकार मुळे। ह्या दोघांना ताब्यात घेतलेला आहे। एक बालापचारीला आपण CWCला हजर करत आहोत आणि अजून 2 संशयित इसम आहेत। त्या दोघांना आम्ही ताब्यात घेण्यासाठी पथक आमचं डिटेक्शनचं पथक रवाना झालेलं आहे। त्यांना पण आम्हाला लवकरात लवकर आणून अटक करू गुन्ह्यामध्ये। सकाळी जो हल्ला झाला होता आपल्यावरती, कशी आहे घटनाक्रम कसा आहे? मी स्टँड समोर हॉटेल दिग्विजय समोर बसलेलो होतो। समोरून एक व्यक्ती आली, त्यांनी मला काही न कळता माझ्या छातीला रिव्हॉल्वर लावला। 2दा त्याचा चाप दाबला, परंतु गोळी नाही निघाली। ती माझ्या लक्षात आल्यावर मी लगेच त्याला पकडून आजूबाजूला माझे साथीदार हॉटेल मालक सगळे पळत आले। त्यांनी तो रिव्हॉल्वर माझ्या हातातून त्यांच्याकडे घेतला। तो रिव्हॉल्वर दिल्यानंतर त्यांनी लगेच खिशातून चाकू काढला आणि तो चाकू सगळ्यांना दिसल्यामुळे तो लगेच पकडला गेला। त्याचा चाकू हातातून काढून घेऊन त्याला सोडला, म्हणजे बाकीच्या पोरांनी ताब्यात घेतला। आजूबाजूला लोक नव्हते तुमच्या? नाही, माझ्या आजूबाजूला 1-1.5 मिनिटात लोक सगळे जमा झाले। ही घटना चालू असताना मी त्याला पकडल्यानंतर 4-5 जण स्टँडच्या दिशेने पळाले त्या ठिकाणावर। पुढील कारवाई काय झाली? आता गुन्हा दाखल करून झालाय। आतापर्यंत गुन्ह्याची प्रोसिजर चालू होती। किती आरोपी होते? काय आता मी तर तिघांची नावं मला कळालेत। त्यातले तिघं त्यांनी पकडून आणलेत। त्यात आणखी त्याच्या पाठीमागे कोणीतरी असेल। तुमची काय मागणी आहे? काय नाही, जे आरोपी असतील त्यांना पकडून कारवाई झाली पाहिजे। आपण पाहतो गेल्या 2 महिन्यात पुण्यात असेल, मुंबईत असेल, अशा अनेक थोड्या बऱ्यापैकी लोकांच्यावर असे हल्ले होतात। तर डिपार्टमेंटनी त्याची काळजी घेतली पाहिजे। राजकीय लोकांनी त्याला पाठबळ दिलं नाही पाहिजे। अशा लोकांना लवकरात लवकर जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना पकडून कारवाई झाली पाहिजे।